त्यांना वगळण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याचे मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती। मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे। आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्या नंतर वाजवा, टाळ्या याच्या नंतर वाजवा। सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता, केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केलाय आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे। कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केलाय आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3000 इथपर्यंत पोहोचलेला आहे। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहे, आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारले
आताच आपण बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणामध्ये कर्जमाफीबद्दल मोठे संकेत दिलेले आहेत. विशेष म्हणजे 50,000 रुपयांची अट हटवण्याबाबत आणि 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मुख्यमंत्री यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आधारित माहिती देत त्यांनी अधिकृत शासन म्हणजेच GR या अंमलबजावणीचे आदेश झाल्यानंतरच अंतिम पात्रता आणि अटी निश्चित केल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले की आतापर्यंतच्या कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी योजना ठरू शकते. अनेक आमदारांनी सरकारकडे 50,000 रुपयांची अट काढून टाकण्याची मागणी केली होती. सुरुवातीला सरकारने आर्थिक शिस्तीचा विचार मांडला, मात्र व्यापक शेतकरी यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय बदलण्याची भूमिका स्वीकारण्यात आली. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2026 आणि 27 मध्ये कर्जाची नियमित परतफेड करण्याची अट देखील शिथिल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला. त्याऐवजी अगोदरच्या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षातील नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना पात्र मानण्याचा निर्णय सांगण्यात आला. याचा अर्थ असा की अनेक शेतकरी जे पूर्वी काही अटींमुळे वंचित राहत होते त्यांना सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वाढू शकते. मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये हेही सांगितलं की कापूस, सोयाबीन आणि कांदा खरेदीसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबतही सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मित्रांनो, जर हा निर्णय शासन निर्णयाद्वारे लागू झाला तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये येणाऱ्या अधिकृत GR पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेवर सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हा निर्णयाचा किती फायदा होऊ शकतो हे आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत. अशाच शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, PM किसान आणि इतर सरकारी योजनांच्या अचूक व ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.